आता आपण आहोत जुन्नर तालुक्यातील चाळकवाडी येथील टोल नाक्याजवळ। आजची बातमी ही जुन्नर तालुक्यातील तमाम जनतेसाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे। दिनांक 1/1/2025 पासून जुन्नर तालुक्यातील सर्वच वाहनधारकांना या टोल नाक्यावरती टोल भरावा लागणार आहे। तसेच या टोल नाक्यावरती टोल भरत असताना जर सवलती मिळवायच्या असतील तर त्यांना त्यांच्या 4 चाकी वाहनांची कागदपत्रे या टोल नाक्यावरती जमा करावी लागणार आहेत। त्याची दिनांक ही 31/12/2024 ही असणार आहे। परंतु कागदपत्रे जमा करत असताना त्यांना 200 रुपये ही प्रोसेसिंग फी भरावी लागणार आहे। तर नक्की 200 रुपये प्रोसेसिंग फी जी आहे ती कोणत्या कारणासाठी घेणार आहेत आणि त्यासाठी कोणता GR लागू होत आहे ही या विषयीची अधिकची माहिती या टोल नाक्याच्या व्यवस्थापकांकडून आपण जाणून घेणार आहोत। आपण माझ्या मागे पाहू शकता की जुन्नर तालुक्यातील वाहनधारकांसाठी ज्या नियम व अटी लागू केल्या आहेत त्याचा एक फलक इथं व्यवस्थापकांनी लावलेला आहे, ज्यामध्ये जुन्नर तालुक्यातील स्थानिक खासगी कार वाहनांकरिता ₹0 पास करिता प्रोसेसिंग फी ही 200 रुपये लागू होतील। सदर वाहनांचा हक्कदार हा जुन्नर तालुक्यातील रहिवासी असणे अनिवार्य आहे। तसेच जुन्नर करिता स्थानिक नोंदणीकृत व्यावसायिक वाहनांसाठी RC बुक, महाराष्ट्र परमिट, आधार कार्ड ही स्थानिक असलेली कागदपत्रे टोलमधील कार्यालयांमध्ये जमा करणे आणि त्यामध्ये त्यांना 50% सवलत देखील दिली जाणार आहे। आज आपल्यासोबत आहे चाळकवाडी टोल नाक्याचे कंपनीचे आणि इथील स्थानिक लोकलचा जो व्यवहार बघतात ते सगळे व्यवस्थापक आपल्यासोबत आहेत। सर नमस्कार, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की जुन्नर तालुक्यातील जे काही सगळे वाहनधारक आहेत त्यांच्यासाठी नवीन एक प्रोसेस लागू होते। त्या प्रोसेसिंग मध्ये तुम्ही जे काही वाहन आहेत त्यांची सगळी कागदपत्रे टोल नाक्यावरती जमा करण्याची जी हे आहे ती तुम्ही जमा करून घेणार आहेत। त्याच्यासाठी तुम्ही प्रोसेसिंग फी जी आहे ती 200 रुपये लागू केलेली आहे। तर ही फी नक्की कोणत्या कारणासाठी आहे आणि याच्यासाठी कोणता GR लागू होतोय का? बघा, आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की 2019 पासून ETC म्हणजे इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन गव्हर्नमेंटने स्टार्ट केलेलं आहे, मॅन्डेटरी केलेलं आहे। त्याच्यामुळे इश्यू हा होता की जे लोकल वाहनं इथून जी फ्रीमध्ये जातात त्यांची सुद्धा कधी कधी अनफॉर्च्युनेटली त्यांचे पैसे कट होत होते आणि त्यांच्या भरपूर कंप्लेंट्स येत होत्या। मग आम्ही म्हणजे कंपनी, स्थानिक सगळे जेवढे हितचिंतक आहेत ते आणि NHI आम्ही असं एक डिस्कशन केलं की लोकांचे पैसे कटू नये आणि त्यांना ह्या गोष्टीचा त्रास होऊ नये, याच्यामुळे एक म्युच्युअल एक अंडरस्टँडिंग हे करून एक सोल्युशन काढलं की त्या गाड्यांकडून त्या गाड्यांना सिमलेस पास होण्यासाठी आपण त्यांना ₹0 पास इश्यू करतो प्रत्येक गाडीसाठी। आणि त्याच्यामुळे तो जो ₹0 पास असणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही अनलिमिटेड ट्रिप्स जेवढ्या असतील, जेवढं तुम्ही टोल प्लाझावरून कितीही वेळा जा, ₹0 अगोदर काय होतं, कोणती गाडी यायची त्याचे पैसे कट होऊन जायचं आणि त्याच्यामुळे लोकांचं नुकसान होतं। ते नुकसान होऊ नये म्हणून ₹200 वन टाइम फी घेतोय आणि 1 वर्षासाठी त्या गाड्या अनलिमिटेड ट्रिपसाठी फ्री केल्या जातील। चालक धारकांना जी काही कागदपत्रे जमा करायची आहेत त्या कागदपत्रांमध्ये कोणती कोणती कागदपत्रे आहेत? त्याच्यामध्ये RC बुक आणि त्यांना लोकलचा त्यांच्याकडे कुठलाही जो प्रूफ असेल, आधार कार्ड असेल तो त्यांना सबमिट करायचा। आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स। दिनांक 1/1/2025 नंतर जर कोणी गाडी खरेदी केली तर त्यांच्यासाठी देखील ही सवलत लागू होणार आहे का? हो, ज्या कोणी जर नवीन वर्षामध्ये कोणी गाडी घेतली तर त्यांच्यासाठी त्यांनी टोल प्लाझावरती कॉन्टॅक्ट करायचे, त्यांच्यासाठी सेम डॉक्युमेंट्स सबमिट करून त्यांना सुद्धा ती फॅसिलिटी दिली जाईल। जर एकच वाहन असेल किंवा अनेक वाहने असतील तर फक्त एकच वाहनाच्या मागे ही 200 रुपये फी घेणार की प्रत्येक वाहनाच्या मागे ही 200 रुपये फी घेणार? मॅडम, प्रोसेसिंग प्रत्येक फास्टॅगसाठी, कारण त्याचे प्रत्येक फास्टॅग आपण NHIचे म्हणजे गव्हर्नमेंटची ICMCL ची वेबसाईट आहे त्याच्यावरती रजिस्टर करतो, त्याच्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्हेकलसाठी प्रोसेसिंग फी लागते। या सवलतीचा फायदा सर लोकांना फायदा होईल की तोटा होईल नक्की? याच्यात आता आपल्या जुन्नर तालुक्याच्या जनतेचा तर 100% फायदा आहे, कारण NHIने GR नुसार मंथली 340चा पास काढलेला आहे। पण तो पास आपल्या लोकांना काही अवेलेबल होत नाही, आपण तो आपली म्हणजे जनता काही घेत नाही। त्याच्यासाठी बुवा आता समजा ज्यांच्याकडे फास्टॅग आहे, जे फास्टॅग यूज करतात, आज त्यांचा फास्टॅग इथं टोल नाक्यावरती कट झाला, 110 रुपये ते कटिंग होतात। कटिंग झाल्यानंतर ते ऑफिसला येतात, मग ते थोडं बोलणं वगैरे होतं। त्याच्यामुळं ही आम्ही लोकल किंवा कंपनी असेल, NHI असेल, हे सर्वांनी मिळून आम्ही बसून ही सवलत फक्त जुन्नर तालुक्यासाठी दिलेली आहे। याचा गैरफायदा दुसऱ्या बाजूचे लोक वगैरे यांनी न घ्यावा म्हणून आम्ही ही सवलत जुन्नर तालुक्यासाठी फक्त ही डॉक्युमेंट RC बुक, आधार कार्ड किंवा लायसन त्यांचं गाडी मालकाचं कोणाचं असेल ओरिजिनल तिथं आपण जमा करून घेतोय। त्यांना मंथली पास, वार्षिक पास आपण या ठिकाणी देतोय। आणि त्याच्यातून महत्त्वाचं असं आहे की डुप्लिकेट डॉक्युमेंट सुद्धा भरपूर बनवलेले आहेत। आपल्या जुन्नर तालुक्यातील लोकांचेच आधार कार्ड घेऊन त्यांचे ॲड्रेस तिकडले चेंज केलेत
तुम्ही ते प्रूफ दाखवू शकता? आम्ही प्रूफ दाखवतो ना, ते आमच्याकडे जमा आहेत प्रूफ, सगळ्यांचे आम्ही जमा करून घेतलेले आहेत. त्याच्यासाठी आम्ही ही सवलत आम्ही जुन्नर तालुक्यातील जनतेसाठी फायद्यासाठी, जुन्नर तालुक्याच्या फायद्यासाठी ही स्कीम चालू केलेली आहे. पासची प्रोसेस काय असणार आहे हे सरांकडनं आपण जाणून घेऊया. सर, पासची प्रोसेस आम्हाला सांगा आणि पास रिसिप्ट कशी मिळणार आहे ते पण दाखवा. तर मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जी व्हेकल आहे, ज्या गाड्यांचे आम्ही डॉक्युमेंट सबमिट करतोय, त्या गाड्यांची सपोज मी एंट्री इथे केली तर त्या गाड्यांसाठी 0 अमाऊंटचा पास आपण इथं इश्यू करतोय चालकवाडीसाठी. आणि हा जो पास असणार आहे तो 1 इयरसाठी व्हॅलिड राहील. याच्यामध्ये आपण बघू शकता, जस्ट त्या पर्टिक्युलर गाडीसाठी आता ही जी MH14JH9533 आहे, या गाडीचा पास आपण 0 अमाऊंटसाठी 1 इयरसाठी व्हॅलिड करून टाकला आहे. आता ह्या गाडीचं जे नुकसान होत होतं ते एकदा जरी प्लाझावरती आले त्यांचे ऑटोमॅटिक 110 रुपये कट होत होते. म्हणजे त्यांना 0 रुपीचा जो बेनिफिट आहे तो मिळत नव्हता, अनफॉर्च्युनेटली कधी कधी कट होता. आता हे प्रोसिजर करण्यामागे कारण असं होतं की स्थानिक लोक तर अगोदर त्याचा बेनिफिट मिळतच होता, पण स्थानिक लोकांच्या नावावरती त्यांचे आधार कार्ड वगैरे दोस्ती यारीमध्ये असे घेऊन फेक डॉक्युमेंट सबमिट करायचे. त्याच्यामुळे लोकल लोकांसोबत ते सुद्धा हा गैरफायदा घेत होते आणि त्याच्यामुळे सरकारचं जे नुकसान होत होतं त्याच्यावरती ह्या गोष्टीमुळे प्रतिबंध केला जाईल. याच्यासाठी ही प्रोसिजर हे सगळं जे केलेलं आहे ते या गोष्टीसाठी केलेलं आहे. म्हणजे इन शॉर्ट ही प्रोसेस जी आहे ती स्थानिक लोकांचा पण फायदा आहे आणि सरकारचा पण फायदा आहे. दादा नमस्कार, तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठून आलात? नमस्कार, माझं नाव निखिल दांगट, मी प्रॉपर पिंपळवंडी इथूनच आहे. दादा, तुमची गाडी ही जी आहे ती MH05 आहे, तर इकडे रजिस्ट्रेशन केलेलं आहे का गाडीचं? ज्या वेळेला मी गाडी घेतली त्यावेळेला पिंपरी चिंचवड पासिंग करून घेतलेली आहे. तुमचं इथनं या टोल नाक्यावरून किती वेळा येणं जाणं होतं महिन्यातून? महिन्यातून म्हणण्यापेक्षा रोजचं मॅडम 5-10 वेळा जाणं येणंच होतं ना. आपलं राहायला इथे जायचं यायचं आळेफेट्या चौकात सारखं जावं यावं लागतं. व्यवसाय म्हणजे प्रत्येकच वेळी तुमचा टोल हा कटच होत असेल? हा, ज्या वेळेला फास्टॅगला रिचार्ज असतं त्यावेळेला ते कटच होतं ना आल्यानंतर. चाळकवाडी टोल नाक्याने आता जुन्नर तालुक्यातील जे काही सर्व चालक धारक आहेत त्यांच्यासाठी एक नवीन उपक्रम राबवला की जो तुम्ही त्यामध्ये असं असणार आहे की तुम्ही वर्षाचा 200 रुपयाचा पास काढायचा. तुम्हाला प्रत्येक वेळी तुमची गाडी ही 0 रुपयाने पास होणार, तुम्हाला परत पैसे भरायचे नाहीयेत किंवा तुमचा टोल सुद्धा कट होणार नाहीये. तर हा उपक्रम तुम्हाला आवडला का किंवा याबद्दल तुम्ही काय सांगाल? प्रथमतः टोलवाल्यांचे मी धन्यवाद करेल, कारण मॅडम आतापर्यंत माझे स्वतःचे 1,500-2 हजार रुपये त्याच्यात कट झाले. कारण बाहेर पण जाणं होतं त्यावेळेला फास्टॅगला रिचार्ज ठेवावं लागतं आणि त्यांच्याकडे असं आहे की 100 रुपयाच्या आतमध्ये रिचार्ज आलं का रिचार्ज करावंच लागतं. आणि NHAचा असा विषय आहे का त्यांचं 500च्या पटीमध्ये रिचार्ज आहे आणि मग ज्यावेळेला बॅलन्स राहतो शिल्लक त्यावेळेला इकडे आल्यानंतर किंवा डुंबरवाडीला गेल्यानंतर टोल कट होतोच. 200 रुपयाचा पास घेऊन जर वर्षभरासाठी ते हे करतायत, त्यांनी जेव्हा बोर्ड लावला त्यांचं स्वागतच आहे. कारण हे फार छान उपक्रम आहे की जुन्नर तालुक्यातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक त्याचा फायदा होईल की बाबा त्यांचं कमीत कमी बाहेर जाणं, जे व्यावसायिक लोक आहेत, स्थानिक लोकांचं ठीक आहे, पण जे व्यावसायिक लोक आहेत त्यांना त्याचा फायदा होईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 200 रुपयामध्ये वर्षभरामध्ये मला तरी असं वाटतं की प्रत्येक जण बिअर करू शकतो. आपल्यासोबत चाळकवाडी टोल नाक्याचे काही कर्मचारी देखील आहेत. काका नमस्कार, माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की स्थानिक लोकांकडनं तुम्हाला काय फायदे होतात, कशी वर्तणूक मिळते किंवा काही समस्या आहेत का? खूप साऱ्या समस्या आहेत मॅडम, परंतु मी या ठिकाणी जो कंपनीने आणि जे टोलचे जे NHA आहे आणि टोल कर्मचारी हे सगळे जे स्टाफ मिळून जो काही या ठिकाणी उपक्रम चालू केलेला आहे, अतिशय सुज्ञ उपक्रम आहे. त्याला एवढा प्रतिसाद मिळतोय जबरदस्त की 2 दिवसामध्ये कमीत कमी 300 ते 350 लोक येऊन टोल नाक्यावरती भेटून गेली. कारण त्याचं असं आहे की प्रत्येक वेळा स्थानिक लोक आळाफाट्याला काही खरेदी विक्री करण्यासाठी जात येत असतात. नारायणगाव जवळचे स्थानिक लोक यांच्या हमेशा प्रत्येक वेळा फास्टॅग कट व्हायचे आणि ती लोक इथे कर्मचाऱ्यांबरोबर फास्टॅग कट झाल्यानंतर भांडण व्हायचं, अक्षरशः पार मारामारीपर्यंत यायचं प्रकरण, शिवीगाळी व्हायच्या. मग त्यासाठी हा जो उपक्रम केलाय चालू तो खूप चांगला आहे. त्याच्यामुळे काय झालंय की कर्मचाऱ्यांना एवढी काटेवर कसरत करावी लागत होती का गाडीवाले यायचे, फेक ID दाखवायचे, आधार कार्ड कोणाचे दाखवायचं, गाडी एकाच्या नावावरती, आधार कार्ड एकाच्या नावावरती, ह्या सगळ्या याच्याला तोंड द्यावं लागायचं कर्मचाऱ्यांना. त्याच्यासाठी जो NHAने जो नियम काढलाय उपक्रम तो की वर्षासाठी 1 वर्षासाठी कारसाठी जो असं आहे की वर्षाला 200 रुपये फक्त चार्जेस आहे आणि त्याचा फ्री टॅग म्हणजे त्यांचा जे कट होते पैसे स्थानिकांचे ते कट नाही व्हायला पाहिजे.
म्हणून त्यासाठी हा उपक्रम काढलेला आहे. त्यामुळं हे सगळ्यात चांगला उपक्रम आहे आणि आता त्याचा प्रतिसाद पण मिळतोय आम्हाला आणि त्याचा अनुभव पण आम्ही घेतोय आता सध्या. जुन्नर तालुक्यातील चाळकवाडी टोलनाक्याने जो काही उपक्रम राबवला आहे त्या उपक्रमाचा जुन्नर तालुक्यातील सर्वच वाहनधारकांना फायदा व्हावा आणि त्यांनी हा उपक्रम जास्तीत जास्त राबवून घ्यावा यासाठी हा एक छोटासा प्रयत्न म्हणून, तसेच जर टोल कट झाला तर स्थानिक लोक आणि इथले जे काही कर्मचारी आहेत त्यामध्ये जो काही वाद होतो त्या वादावरती या उपक्रमामुळे एक प्रकारे आळा बसणार आहे. या उपक्रमामधून आपल्याला असे दिसून येत आहे. कॅमेरामॅन शुभम सह स्नेहल लवटी, हिंदवी न्यूज, आळेफाटा. राजकारण, समाजकारण, शेती उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी.